आज आपल्याला जे आपण काल शिकलेलो आहोत त्यावरच आधारित काही आपल्याला गणित घ्यायचे. मग तुम्हाला दुसरा ट्रॅक मी चेंज करणार नाही, मात्र गणिताचं स्वरूप मात्र मी बदलून दाखवणार. यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. ज्या पद्धतीने आपण म्हणजे 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता, म्हणजे आता तुमची थोडीफार प्रॅक्टिस पण होणार आणि यावर आधारित आपल्याला दुसरा क्वेश्चन तयार करायचा आहे जो की टीआयटी मध्ये विचारलेला आहे. या स्वरूपातला दुसरा क्वेश्चन. मात्र हे जर तुम्हाला आला तर निश्चितपणे तो पण तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. सो त्याच्यामध्ये खूप काही अशा ट्रिक्स लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून मी असं ठरवलं की यावर आधारित जो मी दुसरा क्वेश्चन तयार करणार आहोत तो क्वेश्चन्स आणि याच्यामध्ये जे ट्रिक्स असेल याच्यामध्ये जे शॉर्ट असेल ते शॉर्ट्स आपण तिथे वापरू शकतो. ओके, आता याला सगळ्यांना माहित आहे हा कशा पद्धतीने फाइंड आउट केला तर तरी सुद्धा पुन्हा तुम्हाला हा सांगतो. 19 जून 1440 आपण काय करतो, जून घेतो. जून जर म्हटलं तर सरळ सरळ जानेवारी, नंतर इकडे बघतो फेब्रुवारीला 40 आहे म्हणून इथे 1 घेणार, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नंतर हा जून. जूनचा जो 19 आहे तो 7 ने कट करतो. 7 1 7 7 2 14 म्हणजे इथे काय उरले 5 उरले 5. आता हा पण हे आपल्या जवळ 3 1 3 2 3 5 असा आलेला आहे. सो 3 1 3 2 3 5 याच्यातला 7 7 ने कट करायचा आहे. 3 आणि हा 4 आणि 3 7 कट झाले, 5 आणि 2 7 कट झाले, उरला का फक्त 3. म्हणून तिसरा दिवस इथं आपण कंप्लीट करायचा आहे. म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार पर्यंत आपण आलेलो आहोत. ओके, बुधवार पर्यंत आपण आलो. त्यानंतर 1440 चं काय सर, तर याच ठिकाणी तुम्हाला असं सांगतोय की 1440 मध्ये आपण या 14 चा विचार करतो. कसा विचार करतो, 400 की 400 400 800 400 3 1200 म्हणजे 400 ची तिप्पट 1200 याच्यातून कट होऊ शकतात. म्हणजे 1200 जर याच्यातून कट झाले आपण असंच करतो 4 3 12 म्हणजे 1200 कट झाले तर या ठिकाणी 240 राहतात. काय राहतात, 240 राहतात. परंतु 240 न घेता आपण काय करत असतो, 239 घेतो, कारण याच्यापेक्षा एक ना आपल्याला आधी जावं लागतं. ओके, आता तुम्हाला माहिती आहे असं कट करावं लागेल त्या 2 साठी, 1 साठी 5, 2 साठी 3 आणि 3 साठी 1 असं आपण घेतलेलं होतं. या ठिकाणी 2 आलेला आहे म्हणजे आपण 3 घेणार आहोत. 3 घेतलं की बुधवारपासून आणखी पुढे आपण 3 दिवस चालणार आहोत. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार पर्यंत आपण आलो, शनिवार पर्यंत आपण आलेलो. आता या 39 वर काय क्रिया करायची तर ते तुम्हाला माहित आहे. या 39 मध्ये लीप इयर सुद्धा दडलेले आहे, सामान्य वर्ष सुद्धा दडलेले आहे. 4च्या पाड्या त्याच्यावर लीप इयर काढायचे. 4च्या 4 4 4 12 4 16 4 25 4 27 4 27 4 29 4 9 36 4 9 36 म्हणजे 4 9 36 म्हणजे 9 4 9 म्हणजे भागाकारामध्ये जे 9 येतात ते लीप इयर असतात. लीप इयर आणि हे लीप इयर याच्यातून वजा केले की 30 ते काय येतात, सामान्य वर्ष येतात. सामान्य वर्ष म्हणजे जनरल इयर येतात. मग हा जो 9 आहे मी काय करायला सांगितलं तुम्हाला, दुप्पट याच्यामध्ये बेरीज करा म्हटलं आणि 48 येतात. 48 शेवटी किती घेऊ, 48 येऊ, 58 येऊ, 100 येऊ, 100 घेऊ, त्याला 7 ने भाग देऊन जो उरतो तो कोड लक्षात घ्यायचा. 7 1 7 7 8 56. ओके, 7 1 7 7 14 7 21 7 44 7 35 7 कम 42 7 कम 42 42 म्हणजे या ठिकाणी 6 उरतात. 6 उरला की शनिवारच्या पुढे 6, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे आन्सर आलेला आहे शुक्रवार. आन्सर काय आलेला आहे, शुक्रवार. काय केलं आपण, अतिशय सोपं असं गणित आहे, खूप सोपं आहे. इकडचं तर अगदी अर्धतपणे लवकरच निघून जातं. या ठिकाणी कुठलाही महिना असला या ठिकाणी 7 ने भाग द्यायचा. जर या ठिकाणी ऑलरेडी 7 पेक्षा लहानच अंक असेल किंवा संख्या असेल तर त्याला जैसे राहू द्यायचं. ओके, मग इथं 7 2 14 उरले 5 5 आपण घेतले आणि आपण जानेवारी पासून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून पर्यंत आलो. मात्र लक्षात घेतलं 31 साठी 3 आणि हा लीप इयर आहे म्हणून 1, देन मार्च साठी 3, एप्रिल साठी 2, मे साठी 3 आणि जून मधला 7 कडून 5. मग याच्यामध्ये बेरीज जे करता 7 7 कट केले आपण. 3 3 6 1 7 चा कट झाला, 5 2 7 चा कट झाला म्हणजे इथं 3 आले. 3 म्हणजे बुधवारपर्यंत आपण आलो. देन आपल्याला
400 2 800 800 3 1200 1200 तून कट होता 400 ची तिप्पट कट होते तेव्हा इथे 240 राहतात 240 च्या मागे 239 पर्यंत आलो हा 2 म्हणजे आपण 3 घेतलेला आहे म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार पर्यंत आलो मग 39 मध्ये आपल्याला काय करायचं फास्ट होतं ते फास्ट अर्धा मिनिट लागणार नाही सो 39 मध्ये आपण किती लीप इयर आहे याचा विचार केला तेव्हा 4 चा पाडा आपण इथे म्हटला किंवा 4 ने भाग केला 4 9 36 4 9 36 म्हणून 9 हे लीप इयर आहे हे याचे वजा केले की सामान्य वर्ष येतात सामान्य वर्ष आले की जे 9 आहे याचे दुप्पट याच्यामध्ये प्लस करायची 48 येतात 48 होते ओके 7 सकम 42 होते 7 सकम 42 होते 7 ला भाग द्यायचा असतो 7 सकम 42 उरले 6 म्हणून पुन्हा शनिवार पासून 6 दिवस पुढे जातो शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजेच काय 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता तर शुक्रवार होता यात काही डाऊट आहे का नाही यात काही डाऊट नाही यस शुक्रवार होता ओके आता प्रश्न असा विचारला जात नाही प्रश्न कसा विचारला जातो ते तुम्हाला आता दुसरं स्वरूप त्याच्यात मी सांगणार आहोत क्वेश्चन सेकंड म्हणजे याच्यातला सारखाच प्रश्न क्वेश्चन नंबर एक्स्ट्रा एक म्हणजे टाइप आपण म्हणूया ना टाइप सेकंड आता म्हणू तो टाइप सेकंड बघा कसा विचारलेला आहे यस ओके आता मी याच्यावरून फक्त टाइप बनवतो बघा कसं 19 जून 1440 रोजी 1440 रोजी शनिवार होता माझं चुकत नाही बी केअरफुल शनिवार होता म्हटलं शनिवार होता तर 28 मार्च 1560 रोजी कोणता वार असेल ओके कोणता वार असेल बघा गणित कसं आहे ओके 14 जून 1982 सांगा आता तुम्ही लगेच मदत विचारू नका काहीच मी फक्त टाइम सांगत आहोत नेक्स्ट आपण शनिवार आणि रविवार हा YouTube वर क्लास घेणार आहोत त्या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर करणार आहोत ओके आता या ठिकाणी आपल्याला 4 टाइम्स घ्यायचे आज आणि लगेच आपल्याला उद्या टेस्ट पण घ्यायची म्हणजे आपण एक एक करत पुढे कन्सेप्ट वाईज जातो कन्सेप्ट तुमच्या लिंक क्लिअर झाली हीच कन्सेप्ट आपल्याला इथे वापरायची आहे मित्रांनो आता या ठिकाणी काय म्हटलं 19 जून 1440 रोजी शनिवार होता तर 28 मार्च 1560 रोजी कोणता वार असेल ठीक आहे त्यांनी जर समजा 1440 जरी दिलं असतं 1440 जरी दिलं असतं तरी सुद्धा आपल्याला इकडून जा तिकडून मोज हे कर ते कर अशा गोष्टी लक्षात घ्यायला लागल्या असत्या आणि आपल्याला असे लक्षात घ्यायला लागलं असतं की दरवर्षी लीप इयर आला की 2 ने पुढे जा नंतर 1 ने पुढे जा नंतर 2 ने पुढे जा नंतर 1 ने पुढे जा नंतर 2 ने पुढे जा ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यावं लागतं मात्र फक्त तुम्ही आठवड्याचा वार जर पद्धतशीरपणे काढला तर या ठिकाणी तुमचं आन्सर येतं काही जणांचं आन्सर आलेलं सुद्धा असेल मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की 1440च घ्या काय घ्या तुम्ही 1440 घ्या 19 जून 1440 रोजी शनिवार होता तर 28 मार्च 1440 रोजी कोणता वार असेल याच्यावर 2 ट्रॅक्स पडतात आता तुम्हाला ही गोष्ट काढण्याची गरज नाही ओके पण नव्यानं गणित इथचं गणित इथं आहे म्हणून तुम्ही याला राईट म्हणू शकता आता राईट की रॉंग हा प्रश्न आहे या ठिकाणी 19 जून 1440 रोजी तर शुक्रवार आला डेफिनेटली जैसे ते शुक्रवारच येणार आहे मात्र या ठिकाणी तर शनिवार दिला रे या ठिकाणी काय दिला शनिवार दिला म्हणजे एक दिवस पुढे दिला काय दिला एक दिवस पुढे दिला म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आता वार काढणार आहात तुम्हाला या ठिकाणी वार काढावा लागेल आणि एक दिवस पुढचे आन्सर घ्यावा लागेल सपोज आहे हे जैसे ते नाही राहत हे जैसे ते कॅलेंडर नुसार नाही राहत सपोज असतो 19 जून 1440 रोजी शनिवार होता येतो काय शुक्रवार म्हटलं काय शनिवार एक दिवसाने त्याला ऑलरेडी पुढे घेतलं मग आपण इच्छा वार काढायचा काही असू द्या मागे पुढे जाण्याची काहीच गरज नाही डायरेक्टली नाही तर मागे जा इकडे जा तिकडे जा याचा वार जर तुम्ही परफेक्ट काढत असाल तर एक दिवस पुढच्याने आन्सर द्यायचं आन्सर तुमचा आलंच आहे कसं आहे ना
अरे दुसरं विचारू नका ना तुम्ही 1840 हे विचारू नका. हा मी तुमचं सगळे डाऊट क्लिअर करतो, सगळे डाऊट क्लिअर करतो. ओके आता या ठिकाणी आन्सर सांगा बरं काय येणार तर. तुम्ही बाकीचे प्रश्न कशाला विचारता रे. माझा जो क्लासचा लेक्चर आहे हा जर समजला नाही तर मग तुम्ही काय करणार, पुन्हा हेच विचारणार. कालचं पण विचारून राहिले, आता पण विचारत आहे. तुम्ही टेस्ट आपल्या याच्यामध्ये काय टाकायचं, चॅट बॉक्स मध्ये काय टाकायचं आहे, जो सेशन चालू आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. आधीचे, उद्याचे, परवाचे असे काही तुम्ही आन्सर देऊ नका, कारण तुमची चॅटिंग काय आहे की सर हे सांगा ते सांगा. मी सगळं क्लिअर करतो ना, सगळं क्लिअर करतो, आजच क्लिअर करतो, कारण मला माहिती होतं तुम्हाला काही डाऊट येणार आहे की कितीतरी इच्छा आहे, कितीतरी इच्छा आहे. आता बघा आन्सर तुम्ही आणलेला आहे, आन्सर तुम्ही डायरेक्ट आणलेला आहे. 19 जून 1440 रोजी शनिवार होता, तर 28 मार्च 1440 रोजी कोणता वार असेल हे काही करू सुद्धा, काहीच बघायचं नाही तर फक्त डायरेक्ट हे बघायचं. 28 मार्च 1440. आता मार्च म्हटलं की या ठिकाणी जानेवारीचे 3, फेब्रुवारीसाठी 1 घ्यावं लागेल, कारण हा लीप इयर आहे. काय लीप इयर आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 28 म्हणजे 728. डायरेक्टली कट्टे म्हणजे इथे शून्य राहतं, म्हणून काय विचार करू नका. हा 3 आणि किती मग 4 कोड आला. 4 कोड आला म्हणजे काय झालं, 4 कोड आला म्हणजे इथे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार पर्यंत आपण आलो. गुरुवार. आता 1400 साठी इथेच तुम्हाला माहिती, इथे तुम्ही विचारताय की सर 1600 असलं काय घ्यायचं, इथे 1800 असलं काय घ्यायचं, असं तुमचा डाऊट आहे. पण तुम्हाला मी इथे काय सांगतो, 400 ची पड घ्या. 400 के 400, 400 दोन्ही 800, 400 3 1200, 400 3 1600. ओके इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. आता 1400 नाही तर मग 1200 तुम्ही वजा करू शकता ना, 1600 वजा करू शकणार काय तुम्ही नाही. सर 1840 असतं तर मग 1600 वजा करायला लागले असते, म्हणजे या ठिकाणी 1200 वजा करून म्हणजे 1200 वजा करायचा, 1200 पेक्षा 1200 वजा करायचा आणि इथं 16च्या जागेवर 18 जागेवर 16 वजा करायचा. ओके म्हणजे इथं 12 वजा केले तर इथं 240 राहतात. 240 म्हणजे 239 आपल्याला घ्यावं लागतं, कारण 1 ने मागे जावं लागते. ह्या 2 साठी काय सांगितलं होतं मी, नेहमीच तुम्हाला सांगतो की 1 साठी 5 घ्या, 2 साठी 3 घ्या आणि 3 साठी 1 घ्या. 2 साठी 3 घेतलेले आहे, म्हणजे सेम टू सेम आपल्याला गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कोणता आला आपण आता 39 च्या दृष्टिकोनातून जैसे ते काढलेलं त्याच पद्धतीने येणार आहे. 39 मध्ये लीप इयर पण आहे आणि सामान्य वर्ष पण आहे. लीप इयर आहे म्हणजे किती लीप इयर आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. लीप इयर या ठिकाणी 4 चे 4 4 4 12 4 16 4 25 4 27 4 27 4 28 4 9 36 म्हणजे 4 9 36 असं डायरेक्टली म्हटलं तरी चालतं. 4 9 36 म्हणजे 9 लीप इयर आहे. हे काय आहे, लीप इयर आहे. वजा हे 30 सामान्य वर्ष आहे, सामान्य. मग ह्या 9 चे काय करायचे, 18 करायचे म्हणजे या ठिकाणी 48 झाले. पुन्हा 7 ने त्याला कट करायचं. 7 1 6 7 14 17 21 7 42 7 32 7 42 7 8 56 7 42 डायरेक्ट म्हणायचं 7 42 42 म्हणजे या ठिकाणी 6 येतात. म्हणजे रविवारची पुढे काय जाणार आहे तुम्ही, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके म्हणजे या ठिकाणी सुद्धा शनिवारच आला. काय आलेला आहे, शनिवार आलेला आहे. शनिवार आलेला आहे. या ठिकाणी काय आलेला होता, शुक्रवार आलेला होता. शुक्रवार असताना त्यांनी काय घेतलं, शनिवार घेतला. आणि शनिवार आला तर तुम्ही काय आन्सर लिहिणार आहे, शनिवार शुक्रवार एक्झॅक्टली याचा आन्सर हे एवढे याचा आन्सर 19 जून 1440 चा ओरिजिनल आन्सर शुक्रवार येतो. पण त्यांनी एक दिवस पुढे घेतला म्हणजे शनिवार घेतला. आणि मग आपलं 28 मार्च 1440 चा ओरिजिनल आन्सर शनिवार आला. काय आला, शनिवार आला. तर मग आपण आन्सर काय देणार आहोत, रविवार देणार आहोत. काय देणार आहोत, रविवार देणार आहोत. इट्स व्हेरी इझी. मग अशा प्रकारची गणित घुमून फिरून विचारले जातात आणि याच्यावर 4-5 टाइप्स पडतात. मग हे 4-5 टाइप्स टाळण्यासाठी आपल्याला आठवड्याचा वार कोणता हे एक्झॅक्टली जर माहित असेल तर निश्चितपणे तुमचा राईट आन्सर येतो. इथे कधी काय होतं, दोनदा मात्र काढावं लागतं. तुम्हाला एवढं परफेक्शन ठेवावं लागेल की फक्त 20 सेकंदामध्ये याचा आन्सर आला पाहिजे. म्हणजे याला लागेल 20 कन्फर्म करण्यासाठी आणि याला लागेल 20 म्हणजे 40 सेकंदामध्ये याचा आन्सर आला पाहिजे. मोठली 1 मिनिटामध्ये जरी आन्सर आलं तरी सुद्धा तुम्ही गड जिंकलेला आहे. ओके म्हणजे अशा पद्धतीने आन्सर आलं पाहिजे. परीक्षेतला तुम्हाला आता क्वेश्चन देतो आलेला म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होणार आहे. थँक्स. एक दिवस पुढे काय म्हणतो
प्लीज रिपीट सर. हो रिपीटच करतो थांबा. ओके आता परीक्षेतलं गणित देतो हा. ओके मी इथले पण गणित तयार करणार आहोत आणि तिकडचे पण. हे गणित लक्षात घेऊ नका, परीक्षेतला आलेला गणित देतो. 19 जुलै 1904 रोजी ओके मंगळवार असेल. चला चालू करा. 19 जुलै 1904 रोजी फास्ट. मंगळवार आहे का कन्फर्म करा की पुढे आहे मागे ते शोधा. मंगळवार असेल तर 16 फेब्रुवारी 2019 ला कोणता वार असेल. ओके चला फास्ट आन्सर. फास्ट ओके फास्ट तुम्ही कन्फर्म करायचा फास्ट. ओके आला का. काय जणांचं अगदी स्पीड मध्ये येऊ शकतं, अगदी स्पीड मध्ये. तुम्ही स्पीड गेन करा. स्पीड ओके सर. पुढे घ्यायचं हे लक्षात आलं. ओके काय घ्यायचं पुढे घ्यायचं, कितीने पुढे घ्यायचं ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तुम्ही फक्त लिंक करू नका. ओके आता 16 फेब्रुवारी 2019 सुद्धा काढा फास्ट डे. आणि जेवढ्याला हा पुढे मागे असेल तेवढ्याला हा पुढे मागेचा आन्सर करा फास्ट. गुरुवार बुधवार सगळेच जण सांगत आहे. गुरुवार कोणी सांगत आहे, बुधवार सांगत आहे, रविवार सांगत आहे, सॅटर्डे सांगत आहे. म्हणजे तुमचं अजूनही डाऊट क्लिअर नाही आहे. फक्त एवढंच काढायला शिकायचं आहे. आणि अगदी सोपं सुद्धा सांगितलेलं आहे. पुस्तकात जर बघाल तर त्या पुस्तकात संपूर्णतः गोंधळून जाल. वार काढणे तुम्हाला आलं की सगळंच येतं. ओके आता जुलै मी तुम्हाला वार काढून दाखवतो. ओके येस. आता जुलैसाठी आपण काय करणार आहोत, सरळ या ठिकाणी असं आपण 2 हे केलं. जुलै म्हटलं तर 7 दुनी 14 इथे कट करणार आहे. 7 दुनी 14 उरले 5 म्हणजे या ठिकाणी 5 कोड आला. 5 कोड मिळाला अजून हा. मग इथे जानेवारी पासून करावं लागेल. जानेवारीचे 3, फेब्रुवारी मध्ये 1904 आहे म्हणून 1 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैचे 5. चला मग 7 ने कट करा. 3 आणि 3 6 ने 7 कट झाले. त्याच्यानंतर 2 आणि 3 5 म्हणून 7 कट झाले. उरले काय 5 कोड आला. 5 कोड आला म्हणजे शुक्रवार आला. काय आला हे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आला. इथे आपण शुक्रवार म्हणत आलो. झालं. आता आपला प्रवास पुढे आहे. आता या ठिकाणी 19 आहे तर 19 आणि हे 04 यावर क्रिया करा. 400च्या पटीत मी तुम्हाला सांगितलं परंतु आता 4च लक्षात घ्या. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 6 16 16 वजा केले ते इतर आहे 3 आणि हा 03 येतो कारण 1 मागे झाला. आता इथे हा 3 म्हणजे 1 झाला. 3 म्हणजे 1 2 म्हणजे 3 आणि 1 म्हणजे 5. हे एवढं नाही लक्षात राहणार. मग काय लक्षात राहणार, शुक्रवारचं काय येणार आहे शनिवार. ही खूप स्पीड न करता तुम्ही, काही मुलांनी खूपच स्पीड न आन्सर दिलेला आहे. आता या ठिकाणी 03 आलेला. मग ह्या 03 मध्ये लीप इयर आहे का, मग लीपच इयर नाही तर मग त्याची दुप्पट करण्याची काय गरज आहे नाही. मग याला जैसे ते ठेवा म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार जैसे ते वार घेतला आहे. जैसे ते ना मागे ना पुढे हे मात्र तुमचं कन्फर्म असलं पाहिजे. मंगळवार ओके जैसे ते वार घेतला त्याने. आता जैसे ते वार घेतला तर याचा सुद्धा जैसे तेच कळावं लागेल म्हणजे एक्झॅक्टली कळावं लागेल. 16 फेब्रुवारी 2019 चा बघा ना. आता त्यांनी सॉरी 19चा विचार नका बोलूया कारण की यस बघा हा किती डेंजर गणित आहे. 19 जुलै 1904 पासून तो 2019 पर्यंत तो आला डायरेक्ट. म्हणजे त्याला विचारायचं काय तर अशा पद्धतीने आपल्याला गोंधळात टाकायचं आहे. आपण त्याच्यापेक्षा हुशार आहोत. जो पेपर काढतो ना त्याच्यापेक्षा आपण हुशार आहोत कारण आपल्याला त्याच्यावर सोल्युशन येते. फेब्रुवारी मध्ये जा तुम्ही. फेब्रुवारी मध्ये जा तर जानेवारीचे फक्त 3 घ्यावं लागेल आणि फेब्रुवारीचे 7 दुनी 14 म्हणजे 2 घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी जानेवारीचे 3 फेब्रुवारीचे फक्त 2 म्हणजे 7 दुनी 14 16 दुनी 14 गेले उरले 2.
म्हणजेच इथे 5 कोड आले, 5 कोड आले म्हणजे याच्यासारखा शुक्रवार आला, शुक्रवार. ओके. आता 4च्या 4 4 4 4 25 पूर्णच कट्टे, इथं काही रिमेस राहतच नाही, म्हणजे बाकी राहतच नाही, म्हणून फक्त 19 घ्यायचा आहे. 19च्या पुढे जाऊन 18 घ्यायचा आहे. एक ना कमी करायला लागते ना. 18 मध्ये किती लीप इयर आहे शोधायचे, हे तर खूपच स्पीड मध्ये येणार आहे. 4च्या 4 4 4 4 16 म्हणजे 4 लीप इयर आहे. वजा केले तर 14 सामान्य वर्ष झाले. इथे तुम्हाला जर येत नसेल तर याला 18 भागिले 4 करायचं. 4 1 4 4 6 16 म्हणजे 4 लीप इयर आहे. हे 18 तून 4 केले ते सामान्य वर्ष झाले. म्हणजे या ठिकाणी हा 4 चा 8 घेतला. 14 आणि 8 किती होतं तर 22 होते सर. आणि या 22 ला 7 ने भाग द्यायचा. 7 3 21 म्हणजे एकच येते इथं. एक आला म्हणजे शुक्रवारचा काय तो फक्त डायरेक्टली शनिवार येतो. शनिवार हे फायनली राईट आन्सर आहे. बघा शनिवार राईट आन्सर आहे का. ओके ओके. यस. हा तर हे शनिवारच राईट आन्सर आहे. आणि तुम्हाला स्पष्टता तुम्हाला सांगतो, हा स्क्रीनशॉट मी तुमच्या समोर शेअर करतो. आणि याच्यावर त्यांनी आन्सर दिलेला आहे सोमवार. त्यांनी काय दिलेला आहे आन्सर, सोमवार. तर सोमवार आन्सर येऊच शकत नाही. सोमवार आन्सर येत नाही म्हणजे हा क्वेश्चन त्यांनी त्या शिफ्टला काय केलेला असेल तर त्याच्यावर मार्किंग म्हणजे जसं कॅन्सल केलेलं असेल. तर ऍक्च्युअल आन्सर शनिवार आहे. तुमचे आन्सर काय आलं, सॅटर्डे आलं असेल तर ठीक. सॅटर्डे यस सॅटर्डेच आहे. तुम्ही बघा ना कुठे. मग कन्फर्मेशन जर करायचं असेल तर तुम्ही कॅलेंडर मध्ये जाऊन 19 जुलै 1904 चा डे पहा, तो मंगळवारच आहे. 100% मंगळवार आहे. आणि 16 फेब्रुवारी 2019 चा वार पहा, शनिवारच आहे. जर हा जर रॉंग असेल, हा जर मंगळवार रॉंग असेल तर हा रॉंग येणार, परंतु हा राईट आहे ना तिथे, त्याला ना मागे ना पुढे केलेला आहे म्हणजे हा सुद्धा राईटच यायला पाहिजे. सो याच्यातलं आन्सर जे तुम्हाला पेपर मध्ये दिलेलं आहे सोमवार ते रॉंग आहे आणि आन्सर इज करेक्ट शनिवार. ओके शनिवार. देन पुढे जाऊ. यस. पुन्हा एक क्वेश्चन घेतो म्हणजेच आपल्याला एक एक कॉन्सेप्ट पुढे जायचं आहे. ओके. 26 जानेवारी लागा का मी. 26 जानेवारी 1904 रोजी हा झालाय का आपला, की झालाय का, रिपीट झालाय का. एक मिनिट. 1904 चा झाला आपला. त्याच्यानंतर 26 जानेवारी. येस. हा पुन्हा आहे. 26 जानेवारी 1904 रोजी शुक्रवार असेल. ओके. तर असेल तर ओके. तर 9 जून 1904 रोजी कोणता वार असेल, रोजी कोणता वार असेल. कन्फर्म करा फास्ट. हे कन्फर्म करा फास्ट कन्फर्म करा आणि डायरेक्टली आन्सर तुम्ही द्या. फास्ट कन्फर्म करून तुम्ही आन्सर देऊ शकता. ओके. कन्फर्म झालं का. यस. ट्यूसडे वेडनेसडे इथं जर तुम्ही चुकला तर चुकला, 100% चुकला तर. ओके. हा कन्फर्म करावा लागेल आपल्याला. ते याचं आन्सर याच्यानुसार द्यावं लागेल. ओके. मंगळवार ट्यूसडे सगळ्यांनाच मंगळवार सांगितलेलं. मंगळवार हे राईट आन्सर असेल. मंगळवार. यस. याचा आन्सर काय आलेला आहे, मंगळवार आलेला आहे असं तुम्ही सांगता. मंगळवार नंतर 2 days फॉरवर्ड. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच तिसरा दिवस येतो. मंगळवार नंतर तिसरा दिवस येतो. निश्चितचपणे इथे जे कन्फर्म करा त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा दिवस घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला कशाचाही विचार करावा नाही लागेल. एक प्रकारचा टाइप शिकला की तुम्हाला ढेर सारे त्याच्यातले टाइप्स येणार आहे. ओके. यस. असं कसं होईल सर, असं कसं होईल म्हणजे डायरेक्ट आन्सर आला तर असंच होईल ना. डायरेक्ट आन्सर
मला सांगा की हे काय तो खोटा बोलत आहे का? हा तो खोटा बोलत आहे. काय बोलत आहे तो खोटा? की 26 जानेवारी 1904 ला त्याच्या मनात त्याने शुक्रवार घेतला. आठवड्यात तो कोणताही वार घेऊ शकते आणि कुठली तिथी तो घेऊ शकतो. ओके, मग याच्यामध्ये त्याला कन्फर्मेशनच करावं लागेल. याच्यासाठी त्याला कॅलेंडरच शोधावं लागेल. किती दिवसानंतर घेतला आपण की किती दिवसांच्या आधी घेतला तेवढाच त्याला विचार करावा लागेल. परत सांगा सर प्लीज. अरे किती रे? पुन्हा सांगतो, एकदा सांगतो हा, म्हणजे तुम्ही एकदा लक्षात घ्या. तुम्हाला वार काढताना येऊ राहिला बहुतेक. ठीक आहे, ओके. पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एक गणित घेऊ वाटल्यास. ओके, हे गणित नंतर घेऊ. दुसरं गणित पाहता तुम्ही. येस, आता आता हा गणित 15 सप्टेंबर 1992 रोजी मी इथं सांगत असतो काढा. 15 सप्टेंबर 1992 रोजी मी अर्धगणित लिहिलेलं आहे. वार काढा. हो सर, असं असेल तर दोन्ही पण काढावं लागेल ना. मग तेवढाच वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतोय. ओरिजिनली एकच ट्रिक्स लक्षात ठेवा ना तुम्ही. हा, दोन्ही काढावं लागेल म्हणजे आपली स्पीडच तेवढी असली पाहिजे. ओके, आपली एवढी स्पीड असली पाहिजे की एक गणित बघता बघता 2 मिनिटं उरायले काही मुलांचे. ओके, काहीच नाही कळलंय सर. अरे हे कळलं का? हे जर कळलं नसेल तर मग काय कळणार? हे सांगा कळलं का? 15 सप्टेंबर 1992 रोजी कोणता वार असेल ते तुम्ही सांगायचं आहे. 82-17. काहीच कळलं नाही आहे सर. ओके, 82-17 मी तुम्हाला हळूवारपणे सांगतो कारण की सगळ्या मुलांना कळलेलं आहे. ओके, तुम्हाला नाही कळलेलं असेल तरी सुद्धा मी एकदा आणखी सांगतो आणि कळणार तुम्हाला 100%. आता 15 सप्टेंबर 1992 चा, हो मी नवीन आहे सर, चालेल चालेल, काय नाही. येस, सगळ्यांना सांगतो मी समजून. बघा, 15 सप्टेंबर 1992 रोजी कोणता वार आहे? सगळेजण म्हणतात की मंगळवार आहे. हो, तेही सांगतो. सुरुवातीचे डे कसे काढतात तेही सांगतो. ओके, कन्फर्म झालं का? ट्यूसडे, कोणी म्हणते सोमवार, कोणी म्हणते मंगळवार, कोणी म्हणते बुधवार. हा, म्हणजेच सोमवार, फ्रायडे, सगळे डे घेतले तुम्ही डायरेक्ट. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सगळे डे आहे तुमच्या इथे. बघा, मंडे ट्यूसडे, मंडे ट्यूसडे, मंडे ट्यूसडे, मंडे ट्यूसडे, मंडे मंडे मंडे, ट्यूसडे संडे, मंगळवार, सोमवार. वा, आता बघा कन्फर्म. याच्या आधी काढते तुम्हाला माहित आहे का रे? आता एकदम सोप्या भाषेत सांगतो कारण हे ट्रिक्स आहे परंतु त्याला काही बेसिक आहे आणि बेसिक तर खूपच सोपं आहे. कसं की तुम्हाला वाटत असेल की 3 कसा घेतला, 2 कसा घेतला, 1 कसा घेतला, 0 कसा घेतला. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे जानेवारी असतो. जानेवारी कितीचा असतो? 31 चा असतो. कितीचा असतो? 31 चा असतो. फेब्रुवारी कितीचा असतो? 28 नाही तर 29 चा असतो. आणि मार्च कितीचा असतो? 31 चा असतो. एप्रिल कितीचा असतो रे? 30 चा असतो. अशा सारखी इतरही महिने असतात. मग हे कोड कसे येतात ते सांगतो. जानेवारीचा जो 31 असतो त्याला 7 ने भाग द्यायचा. 7 1 7 7 2 14 7 21 7 28. 7 28 याच्यातून 28 जर वजा केले तर उरतात किती? 3. म्हणजे याच्यातून 28 जर वजा केले तर उरतात 3. म्हणजे जिथे 31 चा महिना आहे, जिथे 31 दिवसांचा महिना आहे तिथे 3 कोड घ्यायचा. म्हणजेच आपली सुरुवात जानेवारीच्या 31 दिवसापासून आहे म्हणून जानेवारीचे 3 घ्यायचे. बरोबर आहे. आता जो फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात ना, ते 29 दिवस असतात. त्यासाठी इथे बघावं लागेल 1992 मध्ये हे लीप इयर आहे का हे माहित असलं पाहिजे. या ठिकाणी हे लीपच इयर आहे. कशावरून? आहे लीप इयर. कारण की 4 2 8 उरला 1 झाले 12 4 3 12. या 92 ला 4 ने भाग जातो म्हणून हे लीप इयर आहे. पण लीप इयर असेल तर याच्यामध्ये 29 दिवस असतात फेब्रुवारी मध्ये आणि आपण तर जानेवारीचं लिहिलं, आपल्याला फेब्रुवारीचं लिहायचं आहे आता. मग अशा वेळेस 29 चे आपल्याला काय करावं लागेल की 7
7 1 7 7 2 14 7 21 728 याच्यातून 28 वजा करायला लागेल तर 1 येणार म्हणजे लीप इयर जर असेल तर फेब्रुवारी मध्ये 29 दिवस असतात म्हणजे पर्याय आपल्याला 1 कोड घ्यावा लागेल 728 29 मध्ये 28 गेले उरला 1 म्हणून इथं 1 कोड घ्यावा लागेल 1 कोड जर इथं 92 च्या जागेवर 91 असता किंवा 93 असता तर आपण 0 कोड घेतला असता कारण 728 कारण की त्यावेळेस त्या फेब्रुवारी मध्ये 28 दिवस राहिले असते म्हणून 728 शून्य उरला असता म्हणून शून्य घेतला असता मात्र इथं लीप इयर आहे म्हणून 1 घेतला जानेवारी फेब्रुवारी झालं मार्च मध्ये 31 दिवस असतात तर मग आपण पुन्हा 3 घ्यायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये 30 दिवस असतात म्हणून 2 घ्यायचे सप्टेंबर मध्ये जायला लागते ना एप्रिल मे मध्ये 31 दिवस असतात म्हणून 3 घ्यायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून मध्ये 30 दिवस असतात म्हणून 2 घ्यायचे ओके जून जुलै आणि ऑगस्ट हे लगातार 31 येतात ह्या याच्यावरून लक्षात येतं म्हणजे इथं 3 आले जुलै आणि ऑगस्ट जुलै ऑगस्ट 3 जुलै ऑगस्ट नंतर सप्टेंबर येतं सप्टेंबरची 15 दिवस आहे जसे इथं 7 7 आपण कट केले तसेच 15 दिवस जर आले तर तिथे 7 न कट करा 7 1 7 7 2 14 14 निघून गेले उरला किती 1 मग हे कोड तुम्हाला काढता नाही येणार तर मग कसं हे कोड तुम्हाला काढता आले पाहिजे मग तुमच्या समोर 3 1 3 2 3 2 3 3 1 याच्यातल्या सुद्धा 7 7 काउंटिंग करून काढून फेकून द्या कशी काढून फेकणार 3 आणि 1 4 आणि 3 7 संबंध खतम चल जाऊ दे तिकडे 7 कट झाले नंतर 2 आणि 3 5 आणि 2 7 चल जाऊ दे तिकडे याचं एक आपल्याला घेऊन दिलं नाही ओके त्याच्यानंतर 3 आणि 3 6 आणि 1 7 हे जाऊ दे तिकडे काहीच उरला नाही म्हणजे शून्य उरला तर मतलब नाही जर 1 उरला असता तर सोमवार घेतला असता 2 उरले असते तर मंगळवार घेतले असते 3 असते तर बुधवार घेतले असते 4 असते तर गुरुवार घेतले असते 5 असते तर शुक्रवार घेतले असते 6 असते तर शनिवार घेतले असते ओके 7 येण्याचा प्रश्नच नव्हता कारण शून्य येतो रविवारसाठी या ठिकाणी शून्य आलेला आहे इकडचं तुम्हाला यायलाच पाहिजे आता ओके तुमच्या कमेंट्स मध्ये यस समजले सर साऊंड ब्रेक होते खूप आता लक्षात घ्या साऊंड पूर्ण आता बघूया नंतर काय ते ओके आता 3 2 1 0 जानेवारी झालं इकडचं आता पुन्हा सांगणार इकडचं समजलं का येस समजलं नाही समजलं तुला मनीषा पाटील नाही समजलं मॅडम मनीषा मॅडम तुम्ही कमेंट्स करा येस सर नोची हो सर समजलं इकडचं तर समजायलाच पाहिजे आता 1992 आहे इकडे बाजूला तुम्ही 1992 आता याचे 2 गट पाडायचे हा 4 न गट करायचा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चा पाडाच म्हणायचा आणि खूपच इझी आहे 4 1 4 2 8 4 3 12 4 4 16 कट करायचं 19 दिसले की कटपट काय विचार नका करू 3 घेऊ नका डायरेक्टच 1 घ्या 19 म्हणजे एकच घ्या 19 म्हणजे एकच घ्या ओके म्हणजे खऱ्या अर्थाने 3 म्हणजे एकच असते म्हणून 1 घ्या ओके यस 1 झाला म्हणजे इथं आता 1 चा काय झाला सोमवार पर्यंत आपण आलो सोमवार आता प्रश्न आहे 92 चा परंतु 92 न घेता आपल्याला काय घ्यावं लागतं 391 घ्यावं लागतं 1 ने मागे हे काही कठीण असं नाही फक्त हे स्टेप बाय स्टेप फटाफट आहे इकडचं करा काही मुलांनी 10 सेकंदामध्ये उत्तर आणलेलं आहे ठीक आहे आता 91 मध्ये मी हळूवार सांगतो म्हणून ते जास्त वेळ लागत आहे आता 91 चा कसा विचार करायचा या 91 मध्ये लीप इयर सुद्धा दळले आणि सामान्य वर्ष दळलेले म्हणजे लीप इयर दळलेले तर किती लीप इयर असेल रे तर 4 न भाग द्यायचा बघा माहिती 4 ने मी कसा भाग देतो 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 2 ने भागाकार इथे लिहायचा भागाकार हा लीप इयरच्या स्वरूपात येतो भागाकार आपल्याला टाकायचा फक्त तिथं 4 1 4 4 2 8 9 मधून 8 गेला उरला 1 झाले 11 पुन्हा 11 ला भाग द्यायचा 4 1 4 4 2 8 4 2 8 11 तून 8 गेले काहीच घेणं नाही आता 3 उरो की काही उरो म्हणजे 22 त्याच्यामध्ये काय आहे तर लीप इयर आहे हे 91 मधून याच 91 मधून वजा केले की सामान्य वर्ष लिहिता कराच लागतं कोणालाही
म्हणजे या ठिकाणी जर म्हटलं 9 येतात, या ठिकाणी हातचा 1 येतो, 9तून 3 गेले 6, 69 सामान्य वर्ष आहे. आता ऍट लास्ट काय करावं लागतं, हे 22 दुनी 44 याचे दुप्पट याच्यामध्ये ऍड करावं लागते. ऍड केल्यानंतर याची जे काही व्हॅल्युएशन येईल 9 4 13 1 म्हणजे 103. ओके, 6 4 10 11 113. 113 ऍट लास्ट घ्यावं लागते आपल्याला आणि याला सुद्धा 7 ने भाग द्यावा लागते आणि 7 ने भाग दिल्यानंतर उरलेले आपल्याला लक्षात घ्यावे लागते. आता भाग बघा कसं देतो तुम्ही. 7 1 7 1 हातचा ह्या भागाकाराची काही गिनती नाही, फक्त आपल्याला रिमेन्स घ्यायचा. 7 1 7 म्हणजे उरले किती 4. 7 4 11 होते, झाले 43. 7 1 7 7 चा कम किती 42. 42 7 चा कम 42 म्हणजे उरला किती 1. फक्त एकच लक्षात घ्या, 113 ला तुम्ही 7 न असा जरी भाग दिला तरी खाली एकच उरणार आहे. तो 1 म्हणजे सोमवार नंतर मंगळवार येतो. सोमवार नंतर काय येतो मंगळवार येतो आणि मंगळवारच राईट आहे. ओके, मंगळवारच राईट आहे. साऊंडची स्वागत आहे. साऊंड बरोबर आहे. ओके, म्हणजे इथं मंगळवार येतो, मंगळवार. ओके, मंगळवार. परंतु या ठिकाणी मंगळवार नाही दिला मी, इथे इथं मंगळवार. ओरिजिनल मध्ये काय आलेलं आहे मंगळवार. आता समजलं का. आता सुषमा मॅडम लीप इयर कशी ओळखावे. लीप इयर या ठिकाणी 1992 या शेवटच्या 2 अंकाला गोल करायचा. याला जर 4 ने भाग जात असेल, शेवटच्या 2 अंकाला गोल करायचा, याला जर 4 ने भाग जात असेल तर ते लीप इयर म्हणायचं. इथे 4 ने भाग जातो बघा. 4 2 8 उरला 1 झाले 12. 4 3 12 उरत काहीच नाही. जर निशेष भाग जात असेल, निशेष म्हणजे काहीच उरत नसेल तर त्याला लीप इयर म्हणावे. म्हणून आपण 1992 लीप इयर घेतलं. 40 जर असतं 1940 तर लीप इयर झालं असतं. 1944 लीप इयर झालं असतं. 1982 लीप इयर झालं नसतं, कारण की इथे 2 उरतात, भाग जात नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट घ्या सर. आता तुम्हाला कळलेलं आहे. आता मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही भाऊ, कारण की याच्यावर सगळे गणित डिपेंड करतात. ओके, यस. आता या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे 15 सप्टेंबर 1992. त्यांनी शुक्रवार दिलेला आहे. त्यांनी काय दिलेलं आहे शुक्रवार दिलेला आहे. शुक्रवार. चला का मंगळवारच्या किती पुढे रे आता. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे थर्ड, तिसरा. 3 पुढे, 3 पुढे. ओके, 3 पुढे. तर आता तुम्हाला सांगतो तर पुढे जाऊया आपण. तर 26 डिसेंबर 1992 रोजी कोणता वार असेल. ओके, 92चं तुम्हाला माहित असेल. 92 म्हणजे जायचे ते, याच्यावर काहीच विचार करू नका. ओके, काही नंतर काही ट्रिक्स मी लवकर येणार, ती ट्रिक्स मी वापरणार आहोत. परंतु काही नंतर खूप जर डिफरन्स असेल तर याच पद्धतीने करा, एकदाच करा, म्हणजे 10 वेळेस तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. एक जरी ट्रिक्स वापरली तरी सुद्धा तुम्ही करू शकता. 2दा सॉल्व्ह केलं तरी चालतं, मात्र कन्फर्म साठी आपण करत आहोत. शिवाय परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न विचारला तर आपल्याला प्रॅक्टिस खूप झाल्या कारण आपल्याला तो जर विचारला फक्त असा तर तो लवकर निघणार आहे. जर असा विचारला तर थोडंसं सेकंद वाया जाईल फक्त आपल्याला. पूर्ण काही 4-5 मिनिट थोडीच का वाया जाणार आहे त्याच्यात. 1 मिनिटामध्ये नाही केला हा. ओके, जर तुम्ही 2 गणित जर तुम्ही सॉल्व्ह केले तर 1 मिनिट लागेल. ओके, तर काय आन्सर काय आलेला आहे. यस, आन्सर तुमचं राईट निघालेलं आहे. आन्सर तुमचं राईट निघालेलं आहे. ओरिजिनल आन्सर काय आहे 26 डिसेंबर 1992 चं ओरिजिनल आन्सर सांगा. ओरिजिनल आन्सर, फायनल आन्सर माझ्याकडे आहे. ओरिजिनल आन्सर आलेला आहे शनिवार. ओके, ओरिजिनल आन्सर आलेला आहे तुमचा शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवार हे राईट आन्सर आहे. मंगळवार हे राईट आन्सर आलेला आहे. मंगळवार हे काय आलेला आहे राईट आन्सर आलेला आहे.
पर्यायी उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे की कुठल्याही प्रकारची ट्रिक्स न वापरता मागे पुढे न जाता तिथे सुद्धा आपल्याला खूप काही विचार करावा लागतं. त्याच्यापेक्षा एक कन्फर्म करा आणि दुसरं काहीच विचार करू नका आणि डायरेक्टली आन्सर आणा. आता 1992 हे तर तुम्हाला डायरेक्टली काय सांगतो की या ठिकाणी 3 म्हणजे 1 आणि या ठिकाणी 1 आणि 2 न पुढे गेलेला होता तो. ओके, फक्त 16 डिसेंबरचं काढलं की तुम्हाला अर्थगणित तुमच्याला क्लिअरच झालेलं आहे. 1992 सारखं 1992 सारखं इथे 2 आलेले होते, इथे सुद्धा 2च येणार ना, इथे आय थिंक 2च आलेले होते. ओके, म्हणजे 3चा 1 आणि हा या 113चा 1 म्हणजे 2 आहे. फक्त 16 डिसेंबर वर तुम्हाला काय करावं लागेल की कटाक्ष टाकावं लागेल. ओके, कटाक्ष टाकावं लागेल. मग काय करावं लागेल, इथे बघा डिसेंबरचे आपण करून द्यायचे 7 × 21 म्हणजे 5, 7 × 21 म्हणजे 5 आणि या 5 मध्ये जानेवारी फेब्रुवारी सुरू करून द्यायचं. जानेवारी फेब्रुवारी मध्ये बघा 1, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. ओके, 3 सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर. झालं. हे तर किती स्पीड न करता येते आणि 7 कट करा. 7 कट झाले, 7 कट झाले, 5 आणि 2 7 कट झाले आणि 3 आणि 3 6 आणि याच्यातला 1 कट झाला म्हणजे झाले 4 आणि हे 2 6 म्हणजे 6वा दिवस. 6वा दिवस म्हणजे शनिवार. शनिवाराला ओरिजिनल आन्सर. मग शनिवारच्या नंतर काय जाणार आहे, शनिवार हा रविवार सोमवार आणि मंगळवार. राईट आन्सर आहे मंगळवार. सो ट्यूसडे येतं का याचं हा ट्यूसडेच येतं ना. ओरिजिनल आन्सर येतो ना 26 डिसेंबर 1992 जर शनिवार येत नसेल तुमच्याकडून तर मग तुम्हाला हे काही समजलेलं नाही. 26 डिसेंबर 1992 चे आन्सर मग शनिवार येतं का सांगा येस और नो. हा शनिवारच्या पुढे 3 दिवस. यस 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 कळलं. फक्त तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार नवीन असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार नाही कळलेलं असेल त्यांनी थोडं लक्षात घ्या. हा आता हे तर समजलं की बाबा हे असं काय लागते. 19 तर 3 म्हणजे एकच घ्या, 19 एकच घ्यायचं आपण आणि इकडचं लीप इयर शोधून मग तुम्हाला त्याच्यामध्ये किती लीप इयर आहे मग लीप इयर त्याच्यात मोजा केले मग सामान्य वर्ष येतात. मग तो लीप इयर त्याच्यामध्ये दुप्पट टाकला की येतं. हे करावंच लागते. तुम्ही कोणती ट्रिक्स घ्या करावं लागते नाही तर मग तुम्हाला ढेर सारे कोड पाठ ठेवावे लागते आणि त्या कोड जर तुम्हाला वेळेवर आठवला नाही सगळं संपलं. जे काही पुस्तक आहे फास्ट ट्रॅक त्याच्यामध्ये ते तसं दिलेलं आहे. मी सगळ्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग अशा डिसिजनवर आलो की मुलांना फक्त एकच टाईप शिकवायचा. हा टाईप त्याचा कन्फर्म झाला की या प्रकारचा प्रश्न त्याचा कन्फर्म होतो आणि याच्यात मग त्याला एवढ्या वेळेस हा असतो तर तेवढ्या वेळेस काय असा कुठलाही प्रश्न विचारला किती काही कठीण विचारला तरी त्याला आला पाहिजे. म्हणून मी या ट्रॅकवर आलो. नाही तर मला नाही शिकवतात का की तुम्ही तर हे सारखा आहे इथून सप्टेंबर नंतर जा डिसेंबर पर्यंत आणि कर असं. ओके, मग इथे कोड टाकत असतो मी हे शिकवलेलं आहे टीटी मध्ये वेगळ्या पद्धतीनं. परंतु मी इथे का असं आलो की याची प्रॅक्टिस खूप होते त्याच्यानंतर हे कन्फर्म होते. ओके यस पुढे जाऊ. आता गणित घेतो याच्यावरची. यस घ्या. मी गणित काय घेतलं जर 16 फेब्रुवारी 2019 रोजी तुम्हाला गणित दाखवा पण आन्सर काय शनिवार. ओके शनिवार जर गणित तयार करा. जर 16 फेब्रुवारी 2019 रोजी सोमवार असेल सोमवार हे काढा गणित काय गणित सोमवार असेल तर 14 जून 2019 ला कोणता वार असेल. ओके डायरेक्टली तुम्ही याचा आन्सर काढा एक्झॅक्टली आन्सर काढा आणि मग सोमवार त्यांनी दिलेला आहे किती दिवस पुढे गेलेला आहे ते लक्षात घ्या. ओके फास्ट सुषमा मध्ये सॅटरडे शनिवार याचं तुम्हाला पहिले कन्फर्म करायचं पण आधी कन्फर्म करा. डायरेक्टली शनिवार दिसलं म्हणून शनिवार लक्षात घेऊ नका आधी कन्फर्म करा. 16 फेब्रुवारी 2019 याचा तुम्ही
जो आन्सर येतो शनिवार असेल शुक्रवार असेल सॅटर्डे आलेला सॅटर्डे आलेला काढला का तर तुम्ही सॅटर्डे काही तर फ्रायडे म्हणतात तुम्हाला तो सॅटर्डे काढावा लागेल तो सॅटर्डे काढत असताना या पद्धतीने तुम्ही सॅटर्डे काढू शकता बघा कसा 16 फेब्रुवारी आहे तर इथं फक्त जानेवारीचाच विचार करावा लागतं जानेवारी फक्त 3 घ्यावं लागते 3 जानेवारीची फेब्रुवारी 7 दोन्ही 14 म्हणजे याचे 2 घ्यावे लागते म्हणजे इथं 5 आहे 5 म्हणजे इथं आपला आला शुक्रवार आला ओके शुक्रवार नंतर 20 जर आले तर कटच करून टाका याच्यात काही विचारच नाही करायचा 20 जर आला तर फक्त 19 चे काय घ्यायचे 18 घ्यायचे 18 मध्ये किती लीप इयर आहे आता ते सोपंच आहे 4 चूक 16 म्हणजे 4च लीप इयर आहे आणि इथे वजा जर केला तर 14 सामान्य वर्ष आहे आता हे 4 चे 8 करायचे म्हणजे शेषावर होतात 22 आणि 7 3 21 या 20 चा विचार नाही करायला लागला कारण की 4 चे 4 4 3 12 4 चूक 16 4 5 20 कट झाले ते ओके म्हणजे 22 आले आता इथे तर 7 3 21 म्हणजे 1 म्हणजे शुक्रवारच्या नंतर शनिवार आला बघा बरं किती स्पीड न तुम्ही आणला आन्सर बघितल्यावर आन्सर आला तुम्ही शनिवार परंतु शनिवार नंतर रविवार सोमवार म्हणजे सेकंड आहे सेकंड शनिवार आलेला आहे ओरिजिनल शनिवार आला रविवार सोमवार आलेला आहे म्हणजे सेकंड हा पहिला आणि हा डायरेक्ट दुसराच सेकंड घेतलेला आहे सेकंड मग याचा सुद्धा राईट आन्सर आहे सेकंड आन्सर टाका यस रविवार आता 14 जून आता मला सांगा हा 2019 चा हा कोड काही लक्षात घ्यायला लागते का 2019 चा हा एक म्हणजे एकच घेणार आहे हा कोड इथे एक आणला तर आपण हा एकच घ्यायचा याचं काही करण्याची गरज नाही किंवा आता 14 जून म्हणजे 7 दोन्ही 14 काही सुरलं नाही याचा शून्य कोड घ्या परंतु जानेवारी पासून आपल्याला यायला लागेल जानेवारी ओके फेब्रुवारीचं शून्य कारण इथं लीप इयर नाही आहे म्हणून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनचा शून्य आता बघा इथे 3 आणि 3 6 आणि याच्यातला एक 7 म्हणजे उरले किती 4 आणि एक 5 म्हणजे हा काय झाला ओरिजिनली शुक्रवार झाला शुक्रवार आहे तो ओरिजिनल मध्ये परंतु शुक्रवार नंतर 2 दिवस पुढे जायचा आहे शुक्रवार नंतर सेकंड घ्यायचा आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार असे आन्सर आहे ते रविवार किती इजी आहे काहीच त्याच्यामध्ये विचार नाही करायला लागला काहीच नाही मला तर खूप आवडलं बाबा मला सर्वात जास्त आवडलेला टाइम्स आहे हा काहीच विचार करायचा नाही कारण मी स्वतःच विचार करतो खूप सारा तुमच्यासाठी यस 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 रविवार आलेला रविवार यस आता कळलं तुम्हाला पुढेच ओके यस हा आता याचा आन्सर पाहावा लागेल हा पाहू पात्र तुम्ही ओके आता मी हे डायरेक्टली शिकवताना तुम्हाला दिसत आहे ओके चला आता तुम्हाला मी सांगत आहे 15 ऑगस्ट 19 हे पाठपण आहे प्रत्येकाचे पाठपण आहे हा 15 ऑगस्ट 1900 जर असं म्हटलं जर 15 ऑगस्ट 1947 रोजी मंगळवार होता काय होता मंगळवार होता तर 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार असेल हे तुम्हाला कन्फर्म आहे हे तुम्हाला कन्फर्म आहे काढून बघाच लागेल दोनदा प्रॅक्टिस केली तर त्याची खूप प्रॅक्टिस होणार आहे खूप सारे टाइप्स तुम्ही कंप्लीट केलेले आहे याच्या दृष्टिकोनातून ना मागचा ना पुढचा काहीच गिनती नाही याच्यामध्ये डायरेक्टली 3-4 टाइप्स तुमचे पूर्ण झालेले आहे अत्तरचे याच्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता शुक्रवार होता कन्फर्म केलं तुम्ही शुक्रवार होता शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणजे फोर्थ डे ओके मंगळवार चला 26 जानेवारी 1950 काढा 26 जानेवारी 1950 काढा आणि तिथून फोर्थ घ्या ओके 26 जानेवारी 1950 ओके यस 26 जानेवारी 1950 फायनल आन्सर सांगा फायनल असा शब्द टाकायचा फायनल हे आधीचं हे फायनल हे असं टाकलं तरी चालतं अजून भरपूर सारं शिकायला लागतं आपल्याला कारण आपण 10:30 वाजेपर्यंत शिकणार आहोत ओके फायनल आन्सर गुरुवार
येस गुरुवार, माधुरी म्हणते गुरुवार आहे. फायनल मंडे सोमवार, फायनल मंडे याचं सांगा. त्याच्यानंतर फोर्थचा नंतर विचार करू. यस मंडे 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 म्हणजे सोमवारवर सगळेजण लॉक केलेले आहे. सोमवार मंडे. आता मंडे बघू कोणता आहे तर मंडे म्हणजे सोमवार म्हणतात सगळेजण. आन्सर फायनल आन्सर आहे का सोमवार? यस सोमवार फायनल आन्सर आहे असं ते म्हणतात. आता जानेवारी म्हटलं जानेवारी सारे 7 ते 21 म्हणजे इथं आले 5 म्हणजे या ठिकाणी आला शुक्रवार. शुक्रवार म्हणता आलं. ओके 5 झाले शुक्रवार. नंतर 1950 म्हणजे 349 येते. आता हे सांगण्याची गरज नाही. 19 म्हणजे 3 आणि 3 म्हणजे 1. ओके डायरेक्ट 19 म्हणजे 1 म्हटलं तरी चालतं आता, कारण तुमच्या पाठच झाल्या. काही गोष्टी तुमच्या पाठच होते नंतर तुम्हाला खूपच इच्छित आली. शुक्रवार नंतर आता आपण इथं आलो शनिवारपर्यंत. एक आपण घेतला कट मारला, आता शनिवारला आलो आपण. 49 म्हटलं त्याच्यामध्ये किती लीप इयर आहे तर 11 लीप इयर आहे. 11 चूक नाही 4 एकाच्या आणि 4 2 12 चूक 48 12 लीप इयर आहे. 12 लीप इयर आहे. वजा जर केलं तर इथं 7 आणि इथं 37 म्हणजे 37 हे सामान्य वर्ष येतात. सामान्य वर्ष येतात. हे मात्र वेगळे पूर्ण करावं लागेल. 9 इथं 7 आणि इथं 3. आता हे 12 24 आपल्याला ऍड करावं लागेल. 7 आणि 4 18 आणि इथे 6 61. 61 ला 7 ने भाग देऊन उरलेला आपल्याला कोड घ्यावा लागेल. 7 × 56 7 9 63. 7 × 56 आणि 5 हा कोड झाला. कोड झाला म्हणजे 5 दिवसांनी पुढे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. गुरुवार हे आन्सर आहे याचं वाला ओरिजिनल. याचा आन्सर काय? ओरिजिनल आन्सर आहे. ओरिजिनल. ओके ओरिजिनल आन्सर आहे गुरुवार. किती ना पुढे जावं लागतं आपल्याला. याचं ओरिजिनल आन्सर शुक्रवार होतं, परंतु डमी आन्सर त्याचा मंगळवार आहे. याचं ओरिजिनल आन्सर याचं जे ओरिजिनल आन्सर आहे तर ते गुरुवार आलं. मग गुरुवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार आन्सर येतं. सोमवार म्हणजे फायनल आन्सर सोमवार. कितीतरी स्पीडने तुम्ही काढलेला, कितीतरी स्पीडनं. यस 4 प्लस यस. बघा गुरुवार आन्सर होतच तिथं पुढे. याच्या पुढे आपल्याला फोर्थ घेतला तर सोमवार आला. 5 जून 2000. ओके 5 जून 2000. ओके जर 15 जून 2015 रोजी आठवड्याचा सपोज 15 रोजी बुधवार होता. तर आता वर्ष पण बदलून टाकू आपण. 2015 च्या जागेवर आपण आधीचे घेऊ का नंतरचे घेऊ, कुठलंही घेतलं तरी चालतं. बुधवार होता तर आजचा दिवस घेऊ. ओके 14 घेतला. 20 ला डायरेक्ट 20 कट करावं लागतं. 3 गिनचा काही विचार नाही तर, कारण की 4 5 20 20 कट करून टाकायचा. इथे जर 16 आहे तरी कट करायचा. ओके आता हा जो 15 आहे तर इथे 14 घेतले. 14 मध्ये किती लीप इयर आहे तर 3 लीप इयर आहे. 4 3 12 3 लीप इयर आहे. म्हणजे वजा केले तर 11 हे सामान्य वर्ष येतात. हे 3 चे घेतले 6 म्हणजे या ठिकाणी झाले 17. 7 2 14 उरले 3 म्हणजे 3 ने पुढे आणखी जावं लागेल आपल्याला. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे ओरिजिनली आन्सर याचा सोमवार आला. कुठे चुकणार नाही आता तुम्ही. आणि एवढ्या स्पीडनं काढायचं की खूपच स्पीडनं मी लिहून दाखवतो म्हणून माझी स्पीड तुम्हाला कमी दिसते. मात्र त्या हाय पायने फाय आहे डायरेक्ट वायफायने फाय आहे. ठीक आहे सोमवार म्हणजे या ठिकाणी सोमवार आहे. सोमवार ओरिजिनल आन्सर आहे, परंतु डमी आन्सर आहे बुधवार म्हणजे +2 झालं. मंगळवार, बुधवार. देन इथे 23 डिसेंबर 2021. डिसेंबर जर म्हटलं तर पुन्हा 2021 आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे डिसेंबर 7 ते 21 म्हणजे इथं 2 आले. जानेवारीपासून एकदम स्पीडनं जायचं. जानेवारी. ओके जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. एवढ्या स्पीडनं तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे.
30 30 30 28 31 असं तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे बघा 7 7 कट करून टाकायचे, कटच करायचे. बघा कट होते कसे बघा. हे बघा 2 आणि 2 4 आणि 3 7 झाले कट. 2 आणि 2 4 आणि 3 7 झाले कट. ओके, मग काय उरलेलं आहे 3 आणि 3 6 आणि याच्यातला 1 झाला कट. ओके, एक राहिला. 3 आणि 3 6 आणि 1 7 झाला कट. म्हणजे इथं शून्य राहतात. शून्य राहिला तर कायचाच विचार करू नका, पुढे चला. आता फक्त 21 21 चे काय आले इथं 20 20 आले होते. 21 च्या मागचं 20 म्हणून बरेच जण कन्फ्युज मध्ये गेले होते. आता कसं होतं याला याच्यामध्ये 20 मध्ये किती लीप इयर आहे 5 लीप इयर आहे. 4 5 20 5 लीप इयर आहे. वजा केलं तर 15 हे सामान्य वर्ष येतात. त्या 5 चे 10 घ्यायचे आणि 25 करायचे आणि 25 मध्ये विचार करायचा 7 त्रिक 21. 21 म्हणजे 4 येतं. 4 म्हणजे गुरुवार येते. 4 म्हणजे काय ते गुरुवार येते. गुरुवार हे ओरिजिनल आन्सर आहे. डमी आन्सर +2 चा आहे. गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आन्सर यायला पाहिजे. शनिवार. यस, सॅटरडे 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 सॅटरडे. आता काय सगळं पॉसिबल आहे. इम्पॉसिबल कुठलीच गोष्ट मला दिसत नाही. ओके, आता इथे मी थांबतो कारण यासारख्या क्वेश्चन्स वर तुमची उद्या टेस्ट घ्यायची. ओके, मग तिथं तुम्ही सोडवा नका सोडू. आपण पुन्हा त्याच्यावर विचार करू, नाही समजलं तर ठीक आहे. मात्र तुम्हाला याच पद्धतीने ते सांगणार. मग कसला याच्यामध्ये तुम्हाला रिअली सांगतो की अशा प्रकारचे गणित खूप येतात. मागचा घ्या, पुढचा घ्या, इथचा घ्या, तिथचा घ्या, हे विचार करत बसा, ते विचार करत बसा. त्याच्यापेक्षा एकदाच तुम्ही वार परफेक्ट करा. मग तुम्हाला डमी सांगितलं कुठल्याच पुस्तकात नाही आहे, कुठेच तुम्हाला सांगितलं नाही आतापर्यंत. मान्य करावं लागेल. मात्र मी तुम्हाला काय सांगितलं वार परफेक्ट करा. वार परफेक्ट करा तुम्ही. एकदाचा वार परफेक्ट झाला की कसले जरी आन्सर याला क्वेश्चन तुम्हाला येतो. ठीक आहे, आता नेक्स्ट याच्यावर जाणार आहोत. ओके, आता दुसरा टाइप आपण लक्ष देऊ. खूप इझी आहे. हा, खूपच इझी आहे. याच्यातला घेतो, आलेलाच घेतो आपल्यास. चौदा आठवडे लिहून घ्या. 14 आठवडे 3 दिवसांना रूपांतरित करा. खूप इझी असा एक टाइप येत असतो. दुसरा टाइप आपण लक्षात घेतला. तिसरा टाइप आणि चौथा टाइप आपला होणार आहे आज. काही गोष्टी नॅचरली लक्षात घ्या कारण आपण लहानपणापासून कॅलेंडर आपल्याला माहित असतं, त्याच्यानुसारच आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. आठवडा कितीचा असतो हे काय क्वेश्चन आहे विचारायचा. खूप इझी क्वेश्चन आहे. आठवडा कितीचा असतो 7 दिवसाचा असतो आठवडा. जर का तुम्ही तिथं 6 दिवसाचा आठवडा म्हटला तर तुम्ही सुट्टीचा उपयोग नाही घेतला. 7 दिवसाचा आठवडा असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे हे झाले 7 दिवस. 7 दिवसाचा आठवडा असतो. 14 आठवडे म्हणजे 14 7 पाळी पाठ केले तर खूपच छान. 728 2 7 1 7 2 7 1 7 14 7 98 पाळ पाठ केले तर खूपच छान म्हटलं मी. 14 7 98 याच्याकडे बघाच फक्त. 14 7 98 खटकने करायचं. 98 + 3 माइंड मध्येच करायचं म्हणजेच 101 येतं. काय येतं 101 दिवस. राईट आन्सर आहे 101 दिवस. कळलं का रे? इट्स व्हेरी इझी. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि हा क्वेश्चन आहेच. ओके, देन कधी कधी काय होतं दिवस देत नाही. ओके, आणि फक्त म्हटलं जाते 60 आठवडे. 60 आठवडे हे दिवसांमध्ये असतं. दिवसांमध्ये रूपांतरित करा असं असतं. ओके, या ठिकाणी मी निग्लेक्ट केलेला होता परंतु आता टाकेल. 14 आठवडे 3 दिवसांना दिवसांमध्ये रूपांतरित करा. 14 आठवडे म्हणजे 14 7 98 + 3 म्हणजे 104. म्हणजे किती दिवसांमध्ये ते झालं 101 दिवसांमध्ये. 14 7 98 + 3 म्हणजे 101 म्हणजे 101 दिवसांमध्ये रूपांतरित झालं. 60 आठवडे फक्त 60 आठवडे दिले रूपांतरित काहीच नाही झालं. सांगा त्याचा आन्सर. ओके, डेंजर आहे. 420. ओके, 420 म्हणजे 42 म्हणजे 420. आता याच्यावर मी प्रॅक्टिस घेतो. प्रॅक्टिस घेतल्यानंतर मग आपण एक लास्ट टाइपला जाणार आहोत.
फास्ट ना, फास्ट एकदमच फास्ट घ्यायचं. 16 आठवडे 4 दिवस. ओके. 13 आठवडे 5 दिवस. 99 आठवडे 4 दिवस. ओके. 99 आठवडे 4 दिवस. 27 आठवडे 3 दिवस. 25 आठवडे 6 दिवस. 59 आठवडे 3 दिवस. 24 आठवडे 5 दिवस. 13 आठवडे 9 दिवस. 9 नाही, 9 नसते तर 7 पेक्षा कमी असते. 13 आठवडे 6 दिवस. 61 आठवडे 6 दिवस आणि 17 आठवडे 3 दिवस. चलो फास्ट फास्ट. यस 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 यस. आन्सर टाका. यस. मल्टिपल करा डायरेक्ट. मल्टिपल प्लस. याला मल्टिपल करा प्लस करा. मल्टिपल करा प्लस करा. मल्टिपल करा प्लस करा. मल्टिपल करा प्लस करा. ओके. मल्टिपल प्लस 16 गुणिले 7 प्लस 4. 16 गुणिले 7 प्लस 4. 13 गुणिले 7 प्लस 5. 99 गुणिले 7 प्लस 4. 27 गुणिले 7 प्लस 3. 25 गुणिले 7 प्लस 6. 59 गुणिले 7 प्लस 3. फास्ट. शेवटपर्यंत आन्सर तुमचं फटाफट आला पाहिजे. शेवटपर्यंत कोण पोहोचते? शेवटपर्यंत कोण पोहोचते? सर्वांच्या पुढे कोण पोहोचते? ओके. सर्वांच्या पुढे कोण पोहोचते ते लक्षात घेऊया आपण. कारण की 3 5 2 10 गणित दिलेले आहे. तुम्हाला 10 गणिताचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सुपर फास्ट करायचं आहे. 16चा पाडा जर आला तर फार ठीक नाही, तर गुणिले 7 ही केलं तरी चालतं. 16 गुणिले 7 प्लस 4. 13 गुणिले 7 प्लस 5. 16 4 13 5. ओके. आता कडे. यस 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 यस. ओके. यस. 173 100 चुकू नका, कारण की चुकवलं की हे उलट सुलट होणार. फास्ट. सुपर फास्ट. सुपर फास्ट. सुपर फास्ट आन्सर द्या. यस. शेवटी डन म्हणायचं. डन ज्याचं झालं त्यांनी डन म्हणायचं. मी आता आन्सर काही चेक नाही करत बसत. ओके. मी आन्सर चेक करणार नाही, फक्त तुम्ही डन बोलायचं. डन. यस डन. यस. 8654 डन आहे. डन डन डन. यस डन. तुझ्यामध्ये डन. ओके. तुझ्यामध्ये डन. ओके. यस 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 डन. ओके. यस. आता याचं आन्सर काढून दाखवतो फक्त मी तुम्हाला. एकच आन्सर काढून दाखवतो. एक हे दाखवतो, सोपे काढून दाखवतो मी. तुम्ही कटिंग काढले, मी सोपे काढतो. 13 7 98. 98 प्लस 5 103. बरोबर आहे. 13 7 98 म्हणजे बघा 7. 13 7 91. 91 प्लस 5 म्हणजे 96. ओके. 96. 90 दिवसामध्ये कन्वर्ट झालं. 13 7 91. ओके. 96. आता या 25 मध्ये 25 7 175 येते आहे. प्लस 6 म्हणजे या ठिकाणी 181 येते. ओके. 181 आहे का? यस बोला. यस बोला. 181 आहे का? तर यस आहे 181. ओके. दे इथं 13 7 91. 91 प्लस 6 म्हणजे इथे 97 येते. ओके. चालेल. त्या पद्धतीने काढलं तरी चालतं. ओके. आता या ठिकाणी 17 7. ओके. 119 आहे ना. 7 7 49. 4 7 7 11 म्हणजे 119 प्लस 3 जर घेतले तर या ठिकाणी 122 येते. आला का 122? यस. फायनल आन्सर 22 आहे. इथे येतं सायन्स 7 42 4 म्हणजे
7 × 42 4, 7 × 6 7 × 4 11, 16 7 112 येतं आणि या ठिकाणी जर म्हटलं तर 16 होते 116. 116 पासून सुरुवात झाली आणि 122 ला एंड झाला. म्हणजे तुम्हाला हे आन्सर आलं. ओके, फायनल मध्ये जाणार आहोत आपण आता चौथा टाइप्स आणि चौथा टाइप्स इथे घेणार आहोत. ओके, आता हा जो टाइप्स आहे ना रे खूपच सोपा आहे हा पण टाइप्स खूपच सोपा आहे. एक मिनिट एकच मिनिट. बघा इजी क्वेश्चन येतो इजी. जर महिन्याचा वा दिवस इथे लिहित नाही मी दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल तर त्या महिन्याच्या 21व्या दिवशी कोणता वार असेल. बघा इट्स व्हेरी इजी क्वेश्चन, खूपच इजी क्वेश्चन आहे. मात्र आपण नॅचरली वागायचे याच्यात ट्रिक्स करा हे करा ते करा याच्या भानगडीत पडायचं. आपण नॅचरली एक गोष्ट करायची. नॅचरली याच्यात ट्रिक्स लावतात काही घेणे नाही ते ट्रिक्स लावायची. जर महिन्याचा 6वा दिवस लक्षात घ्या. आता मी सांगतो की लक्षात घ्या नंतर तुम्ही आन्सर करा. ओके, आधी लक्षात घ्या नंतरच आन्सर काढायचं. जर महिन्याचा 6वा दिवस शब्दशः लक्षात घ्यायचं. जर आणि तरचं हे लक्षात घ्यायचं. जर महिन्याचा 6वा दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल, शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल, महिन्याचा 6वा दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल, म्हणजेच महिन्याचा जो 6वा दिवस आहे तर तो शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल. म्हणजेच काय तर या ठिकाणी तो शुक्रवार असेल का 1 दिवस आधी झाला, गुरुवार असेल का 2 दिवस आधी झाला, बुधवार असेल का 3 दिवस आधी झाला. यस, बुधवार असेल तो. ओके, बुधवार असेल तो. मग हा आपण विचार केला पण त्याच्या आधी आपण ग्राफिंग करायचं फास्ट. कसं करायचं बघा तुम्हाला सांगतो. 1 2 3 4 5 6 रेषा मारायच्या. 6 रेषा मारल्यानंतर एक रेष अशी मारायची. ओके, इथे लिहायचं सोमवार. ओके, सोमवार लिहायचं. इथे लिहायचं मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवारपासून सुरुवात करायची नाही. आपली सुरुवात कुठल्याही कामाची सोमवारपासून होते म्हणून सोमवारपासून लिहून टाकायचं. फास्ट लिहायचं. 6 रेषा मारायचा, आडवी रेषा मारायची. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. मधला जो ब्लॉक आहे हा रिकामा ठेवायचा आणि खालच्या ब्लॉक पासून सुरुवात करायची. ओके, हे ऑलरेडी मोठ्या रेषा मारून ठेवायच्या. ठीक आहे, फास्टपणे करायचं. फास्ट आणि ते फास्टच होतं. कुठल्याही प्रकारची ट्रिक्स यूज करायची नाही आणि हेच ट्रिक्स आहे करायला. जर महिन्याचा 6वा दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल, पहिले लिहायचं 6वा दिवस. 6वा दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल. शनिवारपेक्षा 3 दिवस आधी म्हणजेच काय, आधी आपण बुधवारवर आलो तर हा बुधवार जो आहे सोमवार मंगळवार बुधवार इथे काहीच नाही लिहायचं म्हटलं मी. पहिल्याच्यात लिहायचं नाही, पहिला ब्लॉक जसे ते ठेवायचं. इथे बुधवार घ्यायचा. बुधवार हा 6वा आहे. इथे आपल्याला काय म्हटलं शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल तर मग बुधवार आणतो. शनिवारच्या आधी शुक्रवार गुरुवार बुधवार म्हणजे इथं 6 लिहायचं. 6 येतो. मग 6 आला की डायरेक्ट मागचं काही लिहित नाही बसायचं. काय म्हणजे तर त्या महिन्याच्या 21व्या दिवशी कोणता वार असेल, 21व्या दिवशी डायरेक्ट आपण करायचं. इथून डायरेक्टली तुम्हाला सांगतो असं तसं जाऊ नका. डायरेक्ट प्लस 7 जा. इथे 7 जर घेतले तर 7 आणि 6 13 होते. इथे प्लस 7 करायचे फास्ट. 13 आणि 7 किती होते 20 होते. 20 आणि हा होतो 21. आन्सर येतं गुरुवार. यस, गुरुवार.
बघूया आन्सर गुरुवार आहे का तर यस. आता मी तुम्हाला काय सांगितलं रे, इथे खूपच इझी तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी तुम्हाला बुधवार तुम्ही शोधला, बुधवार शोधला म्हणजे बुधवार हा 6वा दिवस आहे, बुधवारच्या कधी 6वा दिवस. याचा मधल्या ब्लॉक मध्ये काय लिहायचं, कारण इथं कधी कधी लिहायला लागते आपल्याला. ओके, कारण की हा सुरुवात असा होत असते 5 4 3 2 1 म्हणजे 1 तारखेला गुरुवार येतो, म्हणून वरचं काय लिहायचं. डायरेक्ट तुम्हाला काय सांगितलं इथं 6 लिहायचा आणि आपल्याला माझे 21 वा दिवस पाहिजे, म्हणून इथं खाली खाली जायचं. डायरेक्ट 21 आहे ना, तर मग 7 8 9 10 11 12 14 लिहायची गरज आहे. 7 नंतर इथं 7 ची गॅप असते. 6 आणि 7 किती, 6 आणि 7 13 होते, 13 13 आणि 7 किती 20 होते, आणि 20 च्या पुढचा हा 21 म्हणजे हा गुरुवार आहे. चालेल याची आन्सर. ओके, कळलं तुम्हाला, कळलं नाही का. आता सांगा इथे शोधाचा कोणता वार आहे. ओके, आणि तुम्ही आन्सर द्यायचा आहे. कळलं का. यस सर, यस सर, यस यस. आपला क्लास पण बंद करायचा आहे ना 15 मिनिटांमध्ये, म्हणून तुमची प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. यस, आता मी काय करतो, दुसरे इथे कलर वापरतो आणि तुम्हाला मी सांगतो. चला घ्या काही गोष्टी आपल्याला. यस, ओके. जर महिन्याचा 7वा दिवस हा रविवारपेक्षा 2 दिवस, तर 23व्या दिवशी कोणता वार असेल. चालेल. जर महिन्याचा 7वा दिवस हा रविवारपेक्षा 2 दिवस आधी असेल, तर त्या महिन्याच्या 23व्या दिवशी कोणता वार असेल. या प्रकारची शाब्दिकता दिलेली असेल किंवा उलट पुलट कसली शाब्दिकता जरी दिली असेल तरी स्वरूप असंच असतं, आणि आपल्याला ते वेगवेगळ्या शाब्दिकतेमध्ये दिलेलं असतं. आपल्याला फक्त ते याच्यामध्ये टाकायचं असतं. संडे आलो बघा, संडे 1 2 3 4 5 6. ओके, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. चला आता इथे खडाखड असे 2-4 आखून घ्यायचे. झालं. आता इथे रविवार आहे, रविवारपेक्षा 2 दिवस आधी, म्हणजे रविवारपेक्षा 2 दिवस जर म्हटलं तर शनिवार आणि हा शुक्रवार आहे. शुक्रवार हा 7वा दिवस आहे. शुक्रवार हा काय 7वा दिवस. ओके, झालं. शुक्रवार जर 7वा दिवस असेल, हा जो शुक्रवार आहे हा 7वा दिवस आहे. देन आपल्याला काय विचारलं, 23वा दिवस. 7 2 किती 14, 7 3 किती 21. ओके, हा 22 आणि हा काय झाला मग 23 झाला रविवार. यस, संडे. यस, संडे आहे. देन आपण पुढे जाऊ. यस 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 यस. यस, सुपरफास्ट. हा, सुपरफास्ट. जर महिन्याचा तिसरा दिवस हा रविवारपेक्षा 3 दिवस नंतर असेल तर त्या महिन्याच्या 19व्या दिवशी कोणता वार असेल. फास्ट. फ्रायडे. का किती इंची आहे, कितीतरी इंची आहे बघा. 1 2 3 4 5 6. ओके, झालं. इथे सोमवार तुम्ही एकदाच आपणच घेतलेला, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके, झालं. हे आखण्याची गरज नाही, लगेच लक्षात येते. रविवारपेक्षा 3 दिवस नंतर असेल. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हा 3रा दिवस आहे. बुधवार हा 3रा दिवस आहे म्हणजे शीतम. बुधवार हा 3रा दिवस आहे. झालं. फटाफट तुम्ही गेले पुढे, गेले पुढे स्वतःपणा. इथे काय येणार आहे 10, इथे काय येणार आहे 17, इथे 18 आणि 19. शुक्रवार. ओके, शुक्रवार हा 18 येणार आहे आणि नंतर हा 19 येणार आहे. असं करून असं झालं. खूपच इची आहे, इट्स व्हेरी इची. पण अशा प्रकारचं स्वरूप विचारलं जाईल अशी शक्यता नाही. जसे ते विचारण्याची शक्यता नाही. याच्यामध्ये ते काही शाब्दिकता टाकू शकतात, जसं शाब्दिकतेमध्ये एक दुसरंच गणित आलेलं आहे.
शाब्दिकता बदलून आलेलं गणित सांगतोय. येस, उलट पण देते हा, याच्या उलट गणित आपण घेऊ. जर महिन्याचा, बघा, जर महिन्याचा वा दिवस तुम्हाला थांबवलेला आहे हा, शुक्रवार आहे, शुक्रवार आहे, तर त्या महिन्याच्या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार असेल? ओके, याच्यामध्ये शाब्दिकता ही वेगवेगळी येते, म्हणून ट्रिक्सच्या माध्यमातून नॅचरली लक्षात घ्या. आणि ते एक प्रकारे ट्रिक्सच आहे, त्यामध्ये फास्टमध्ये तुम्हाला स्पष्टता करून दाखवलं. प्लस 7 करणे म्हणजे एक ट्रिक्सच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, सोपी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी सोमवार मंगळवार 6 रेषा मारून घ्यायच्या, म्हणजे 7 होतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी रेषा मारून घ्यायची, ब्लॅक ठेवायची. नंतर हे या ठिकाणी तुम्ही असं करून घेऊ शकता. ओके, हे एवढं तुम्ही फास्ट पैकी करायचं. आणि फास्ट काय, त्याला नॅनो सेकंद लागतं फास्ट पैकी लिहायला. ते जर महिन्याचा 27वा दिवस शुक्रवार आहे, कितवा दिवस? 27वा. तर आता 27वा दिवस कसा लिहायचा तुम्हाला सांगतो. 7 1 7 14 17 21 28, इथे कुठेतरी 27 लिहायचं. कुठे? शुक्रवार. हे 7 7 सोडून देतं. 7 1 7 14 17 21 28, म्हणजे या ब्लॉक मध्ये तुम्हाला 27वा लिहायला. 27वा दिवस शुक्रवार, म्हणजे हा शुक्रवार 27व्या दिवशी आलेला आहे. तर त्या महिन्याचे 4 तारखेला कोणता वार असेल? 4 तारखेला कोणता वार असेल? ओके, 4 तारखेला कोणता वार असेल? तर जरा मायनस करत करा. इथे 20, इथे काय येणार आहे? 13. ओके, इथे 20, इथे 13 आणि इथे 6. 6 13 20 27. 6 7 13 13 27 20 27. आता इकडे बॅकला यायचं, जसं आपण पुढे गेलेलो होतो, खाली गेलो होतो, आता वजा 7 7 करत जायचं. आणि 4 तारखेला कोणता येणार आहे? तर इथे 5 आणि हा 4. गुरुवार येणार का? यस, गुरुवार येणार सर. गुरुवार. यस, गुरुवार येणार. म्हणजे जे गणित ते फॉरवर्डचं विचारलं होतं, याला शाब्दिकता बदलून त्याला असं विचारलं. आपण त्याची पेक्षा हुशार आहोत, आपण वजा करत वर गेलो, काही लिहित नाही बसलो. हा, म्हणजे असं सुद्धा आन्सर तुम्हाला काढता येते. कळलं काय? एवढं सांगा सगळ्यांना. ज्याला कोणाला कळलं नसेल त्याला पुन्हा सांगतो. जर महिन्याच्या 27वा दिवस शुक्रवार आहे, 27 म्हणजे तर 7 खालीच का 27 दिला, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं 7 1 7 14 17 21 28 असे लक्षात घ्यायचे. यस, आता 2च फक्त प्रॅक्टिसला देतो आणि आपण इथे थांबून जाऊ. काही कमेंट नका करू. सर आन्सर सॅटर्डेचे इथे लिहिले आहे. असं होय का? जाऊ दे, जे असेल ते समजून घ्या. कुठे जर लिहिलं असेल तर समजून घे. आता याच्यात क्लिअर होऊ शकतं. जर महिन्याचा लिहूया. आता लक्षात ठेवा हे नाही. हा, जर महिन्याचा ओके 18वा दिवस गुरुवार असेल, काय लिहू शकतो, तर त्या
महिन्याच्या तारखेला कोणता वार असेल? ओके, कोणता वार असेल? काही पण आपण लिहू शकतो, काही. तुम्ही डायरेक्टली आन्सर सांगायचा. मी जसं इथे टाकेल ना 18वा वार, इथे जसं मी टाकेल ना तसं तुम्ही डायरेक्टली आन्सर सगळ्याच जणांनी कमेंट्स करायचे. फास्ट. दिसत नाही सर, आवाज येतो? दिसत आहे. ओके, नम्रता दिसत आहे. तिकडे नेटवर्क मध्ये बघा तुम्ही. यस, इथे 3 तारखेला. फास्ट आन्सर, फास्ट. 3 तारखेला बुधवार. यस, बुधवार येणार आहे. आन्सर सगळ्यांचं बुधवारच आहे, तर बुधवारच आहे. यस, बुधवार. वेनसडे, बुधवारच आन्सर आहे. ठीक आहे. कसं आलं? जर महिन्याचा 18वा दिवस, इथे आपल्याला असं करावं लागेल ना, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि हा रविवार. ओके. आता 18वा दिवस आहे. 7 1 6 7 14 7 21, म्हणजे इथे 18वा कुठेतरी येणार आहे. ओके, 18वा दिवस गुरुवार आहे, म्हणजे गुरुवारी आपण इथे 18वा येणार. बरोबर आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 18वा दिवस घेतला. तर त्या महिन्याच्या 3ऱ्या तारखेला 18 म्हणजे इथे 11 येणार. ओके, 7 मागे गेलो. आता 7 मागे गेल्यानंतर इथं 6. ओके, इथे 18 आहे, तर या ठिकाणी 7 मागे गेलो. आता 7 जर मागे गेलो तर इथं 4 राहतं. 4 आलो आणि 4 चा काय 3, म्हणजे 3 काय झाला तर बुधवार झाला. किती इंची आहे? लास्ट मी घेतो आणि इथे थांबतो. ओके. सत्तावीसवा दिवस रविवार असेल तर त्या महिन्याच्या, इथं मी नंतर टाक. चला का फास्ट रिपीट. सोनाली हो सांगा. तर 23 डिसेंबर 2021 ला कोणता वार असेल? चला घ्या. 23 डिसेंबर 2021 चा वार काढून बघा. आज 23 डिसेंबर आहे म्हणून डायरेक्टली टाकू नका. ओके. काही जण कन्फ्युज मध्ये पण जात असतात की आज कोणता वार रे. जर महिन्याचा 27वा दिवस रविवार असेल, हे शेवटी फायनली सांगतो, मग इथे थांबून जाऊ. ठीक आहे. यस फास्ट. ओके, केलं का? केली तुम्ही आखणी केली. या पद्धतीने तुम्ही आखणी केली. फास्ट करायची. 1 2 3 4 5 6 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. 27वा दिवस म्हणजे 7 1 6 7 2 14 7 3 21 7 4 28 म्हणजे इथं कुठेतरी येतं. ओके, 7 4 28 म्हणजे याच्यामध्ये ना रविवार या ठिकाणी आलेला आहे. 27वा दिवस. माग बॅकला जायचं आणि डायरेक्टली तुम्हाला सांगतो की सांगा आता 1 तारखेला कोणता दिवस असेल.